वेलकम टू के जे केमिस्ट्री अकॅडमी. बघा, खूप सारे मुलं आतापर्यंत अभ्यास करायचे असतील किंवा केलेले असतील किंवा चालू करत असतील. तर आता केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचं? तर केमिस्ट्रीचा अभ्यास करताना सर्वात पहिले केमिस्ट्री 3 भागात आहे. एक आहे इनऑर्गॅनिक, एक ऑर्गॅनिक आणि एक फिजिकल. म्हणजे केमिस्ट्रीचे 3 पार्ट्स बनले आहेत: इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि फिजिकल. आता जर तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे तर फिजिकल केमिस्ट्रीसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युले. कारण की फॉर्म्युले म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीवर सर्वात जास्त न्यूमेरिकल्स विचारते. जे तुमची फिजिकल केमिस्ट्री आहे त्यांनी सर्वात जास्त फोकस करा न्यूमेरिकल्सवर. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोणते कोणते आले त्याच्यावर फोकस करा. जर तुमची ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स येतात. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय येतात? रिॲक्शन. तर प्रिव्हियस इयरमध्ये कोणकोणत्या रिॲक्शन्स आले आहे आणि ते क्वेश्चन कसे विचारलेले आहे त्याच्यावर फोकस करा. आणि इनऑर्गॅनिकमध्ये इन जनरल पिरियॉडिक टेबल येतो. तर इनऑर्गॅनिकमध्ये जसं तुमचे आहेत ॲक्टेनाइड, लॅन्थेनाइड, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन. तर ज्याला ते पिरियॉडिक, ज्याला थेरी छान जमते त्याला ते पिरियॉडिक टेबल जर छान जमत असेल तर त्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जमून जाईल. तर सर्वात पहिले तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्या. प्रिव्हियस इयरमध्ये कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत ते सॉल्व करा. क्वेश्चन कशा प्रकारे विचारले आहे, एकच प्रश्न जर तो 24ला आला असेल, 25ला आला असेल, तो क्वेश्चन कसं पॅटर्न सेमच आहे की वेगवेगळा आहे तर ते तुम्ही लक्षात घ्या. आणि लास्ट आहे रिव्हिजन. तुम्ही पूर्ण वाचू नये, तुम्हाला काय करायची आहे? रिव्हिजन करायची आहे. फक्त प्रिव्हियस इयर करायचं नाही. तुम्हाला बघायचं आहे प्रश्न कशा प्रकारे विचारू शकतो. तर प्रश्न जर तुम्हाला समजले असे विचारतो तुम्हाला पेपर इझी जाईल. तर तुम्ही अशाच प्रकारे अभ्यास करा. असं केमिस्ट्रीचंच नाही, तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचं करू शकता.